मंडळी, पावसाळा आला की आपण प्लॅन करतो तो पिकनिकचा, आणि तुमचा सुद्धा असाच प्लॅन असेल तर नक्की या लोकेशनला भेट द्या. जवळच आहे ठाण्यामध्ये. निसर्गाचा या साईडला चिरमाई बरं वाटलं आणि खूप सेफ्टी आहे. हे सर्व पब्लिक आहे, तिथे बघू शकता. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी प्रमोद गोरले, कोकणातला प्रमोद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 9:15 तर मी आत्ता आलेलो आहे ठाण्याला चिरमादेवी वॉटरफॉल आहे, तिथे मी जाणार आहे. आज तिथे भेट देणार आहोत. तर मंडळी, हा ठाण्याला वॉटरफॉल आहे, तिथे मुंबईपासून हा जवळच आहे. साधारण 20 ते 25 मिनिटं अंतर आहे तिथे मुंबईवरून. आम्ही आता विक्रोळी कांजूरमार्गवरून आलेलो आहोत आणि आम्ही अर्ध्या तासामध्ये इथे पोहोचलेलो आहोत. तर मंडळी, तुम्ही सुद्धा इथे भेट देऊ शकता फॅमिली सोबत किंवा मित्रांसोबत इथे येऊ शकता. हा जास्त कोणाला माहित नाहीये, तर इथे आता मी जाणार आहे आणि तुम्हाला दाखवतो तिथल्या सीन कसे आहेत, म्हणजे रिस्की वगैरे आहेत किंवा कसं आहेत, नॉर्मल आहेत, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता आपण तिथेच जाऊया. तर चला. तर मंडळी, इकडूनच चिरमादेवी वॉटरफॉलच्या इकडे आपण जाणार आहोत. तिकडे हा रस्ता आहे, इकडूनच. हा रोहित तांबे आहे माझ्याबरोबर. तर आता जाऊया इकडूनच. बघा इकडचं कसं निसर्ग कसा दिसतोय बघा, हिरवगार. आणि ते समोर मंदिर आहे, इकडे बाजूला बिल्डिंग वगैरे पण आहेत. ठाण्यापासून जवळच आहे. हे बघा पाटी इकडे, म्हणजे इकडून आम्ही आता आलेलो आहोत. तर इथून किती मिनिटं आहेत? इकडनं मला वाटतं 15-20 मिनिटं चालत आहे थोडं. हा, पण एवढं काय तुम्ही टेन्शन घेण्यासारखं काही नाही. लहान म्हणजे चालत मुलं पण जात आहेत. हा, आणि चालत जाण्यामध्ये वेगळाच आनंद असतो. निसर्गाचा आनंद घेत चालत जाऊया. थोडं तरी चालणं पाहिजे. असं तलाव आहे इकडे, हे बघू शकता इकडे. आणि चिमण्यांचा आवाज सुद्धा येत आहे इकडे. आता हे बघा, इकडे न जाता आपल्याला इकडे जायचंय, लेफ्ट साईडला. इथून वरती थोडंसं वरती आहे, चढण आहे, जास्त असं नाहीये. तर आता जाऊया. पायवाटच आहे हे बघा. इकडे काय गाड्या वगैरे येत नाही, थोडंसं चालायला लागतंय. समोर जो डोंगर दिसत आहे ना, हा बोरवली नॅशनल पार्कचा डोंगर आहे. संजय गांधी उद्यान, राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. हा तिथपासून म्हणजे इथपर्यंत जंगल आहे पूर्ण ते. तर किती सुंदर दिसत आहे बघा. मंडळी, आपण आता चिरमादेवी मंदिराच्या इथे आलेलो आहोत. हे मंदिर आहे समोर, बघू शकता. आणि आपण आता इकडून आलेलो आहोत. ते बघा तिकडून त्या गाड्या वगैरे दिसत आहेत का नाही माहित नाही, पण तिकडून आलेलो आहोत. आणि आता आपल्याला 10 मिनिटं झाले आहेत चालून. 10 मिनिटाचं अंतर इथे झालं आहे इथपर्यंत. आणि हे मंदिर आहे इकडे, चिरमादेवीचं मंदिर आहे. आणि इथूनच आतमध्ये आहे एंट्री. आणि इकडेचा हा वॉटरफॉल आहे तो म्हणजे जास्त लोकांना माहीत नाही आहे. तर तुम्ही सुद्धा इकडे या आणि मी तिकडे जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो कसा आहे वगैरे. तर इथे मंदिर आहे हे बघा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मंदिरामध्ये मूर्ती वगैरे नाही आहे आणि मंदिर काही कारणास्तव बंद आहे. तर मंडळी, हे बघा मंदिराच्या पाठून इकडे मंदिर आहे आणि हा इकडूनच रस्ता आहे. मस्त एकदम हिरवगार वाटतंय. आणि रिमझिम पाऊस आहे, रिमझिम एकदम बारीक पाऊस आहे. अशी पायवाट आहे. एकदम गावच्या सारखं एक रस्ता आहे, पण आपल्याला आता इकडे जायचं समोर. आणि तुम्ही पण या कधीतरी अशा ठिकाणी, म्हणजे थोडं सुट्टीच्या वेळी येऊन असा निसर्गाचा आनंद घेऊ शकता. मस्त वाटतं एकदम.
कधीतरी नक्की भेट द्या. माझ्या पाठून बघू शकता तुम्ही की म्हणजे छोटा मुलगा सुद्धा आहे आणि लेडीज वगैरे सुद्धा आहेत, येत आहेत. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर ठाण्याला इथे गुगल मॅपवरती चिरमादेवी वॉटरफॉल असं सर्च करा आणि तुम्ही येऊ शकता इकडे. आता आपल्याला इकडे पाण्याचा आवाज येतोय, धबधब्याचा आवाज येतोय, धबधबा आहे इकडे. तर बघूया आता तिथे जाऊन कसं वाटतंय. तुझं नाव काय बाबू? कल्पेश. इकडेच चाललाय ना, चला. असंच रस्ता जाईल ना खाली पाण्याच्या इथे. त्या आजी सांगतात इकडून जायचंय म्हणून आपल्याला. आणि तिकडे पुढे समोर दिसतायत मंडळी, ते बघा डोंगर आहे इकडे असा. समोर मंडळी दिसत आहेत ती धबधब्याच्या त्या बाजूला आहेत आणि त्या बाजूने तिकडे जात आहेत ते लोक मंडळी. तर मंडळी आता मी आलेलो आहे धबधब्याच्या इथे, वॉटरफॉलच्या इथे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. इकडे मंडळी आहे, खाली आवाज वगैरे येतोय ओरडण्याचा वगैरे आणि पाण्याचा सुद्धा आवाज येतोय. तर आता आपण तिथे जाणार आहोत. तर बघूया, पाण्यामध्ये काय उतरणार नाहीये कारण आपण म्हणजे आपल्याला काय माहीत नसतं, अंदाज नसतं पाण्याचा वगैरे, त्यामुळे आपण रिस्क घेऊ नये. ज्या निसर्ग जितका सुंदर आहे तितका घातक सुद्धा असतो, तर हे लक्षात ठेवायला पाहिजे आपण. तर जिथे म्हणजे आपल्याला जमल तिथेच जायचं असतं. तर चला भेटूया तिथेच, पुढे जाऊया. सुंदर इकडे आवाज बघा किती येतोय आणि इकडे सुंदर असा धबधबा आहे. जास्त पाणी नाहीये, थोडंच आहे. इकडे बघू शकता असं जरा. तिकडे खाली सुद्धा आहेत, बघू तिकडे सुद्धा जाऊन. आणि तुम्ही पण या कधीतरी विकेंडला असं निसर्गाचा आनंद घ्यायला. इकडे मंडळी सुद्धा खूप आले आहेत आणि इकडे असं डोंगर आहे वरून. मजा घेत आहेत, आनंद घेत आहेत इकडे. आणि इथे खाली खोल सुद्धा आहे, थोडं रिस्की आहे. हा एक डोंगर आहे, त्याच्या पाठी एक डोंगर आहे. सुंदर एकदम वातावरण वाटतंय समोर. आणि ह्याच्या वरती इकडे काय आहे नाही, ते इथे दिसतंय तेवढंच आहे, इथपर्यंतच आहे. आणि ह्याच्यात थोडं खाली, इथे खालती थोडं खाली जाण्यासारखं आहे, थोडं पण रिस्की आहे थोडं. आणि इकडे याच्या वरती काय नाही, म्हणजे तिकडे वरती काय आहे नाही त्याच्यात. पण तिकडे वगैरे जाऊ नका, असं जिथे माहित नाही तिथे जाऊ नका. नॅशनल पार्क कनेक्ट आहे. हा रोहित आता पाण्यामध्ये उतरणार आहे, हे बघा ऍक्शन कॅमेराने शूट करणार आहे. हाँ आप किधर से है? हम यहाँ ग्रीन बाजू में से है. कैसा लग रहा है इधर आके? हर संडे का है. अच्छा अच्छा. बारिश आएगी तो और हाँ. ही 5 वर्षाची आहे, 5 वर्षाची. हे बघा मंडळी, इकडे बघा, बघू शकता तुम्ही किती छोटी मुलगी आहे. आणि इकडे निसर्गाचा या साईडला चिरमाई देवीच्या इथे धबधब्याच्या इथे आलो आहोत. जवळजवळ 5 किलोमीटरचा ट्रेक होता आमचा. आणि इथे आल्यावर खूप बरं वाटलं आणि खूप सेफ्टी आहे, त्याच्यामुळे खूप चांगलं वाटलं. तर मंडळी ही छोटी मुलगी आहे, बघू शकता. हा एक मुलगा छोटा आहे आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हे लोक सर्व आलेले आहेत विकेंडला. तर तुम्ही पण या, तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही पण इकडे येऊ शकता. तर बसने आम्ही येऊरला गेलो आणि तिथून मग आम्ही जंगलातून इथपर्यंत आलेलो आहे. आता इथून आम्ही हावरे सिटीच्या तिथे जाणार, इथून रिक्षाने पुन्हा जाणार. तुझं काय नाव? कोकणात मंडळी थोडंसं पाण्यात आहे, छोट्या पाण्यामध्ये आपण काही जास्त रिस्क नाही घेणार आहोत. आणि इकडे रस्ता थोडा स्लिप होऊ शकतो, म्हणजे इथे घसरू शकतो, असं सावकाश जायला पाहिजे. तर रोहित गेला पुढे पाण्यामध्ये. तर हे बघा पाण्यामध्ये असं
आणि इकडे मंडळी सुद्धा आहे, छोटी मंडळी इकडे बघू शकता. पाणी इकडे कसं आहे हे बघा, आनंद घेत आहेत सर्व. लहान मुलं सुद्धा आहेत, हा बघू शकता इकडे छोटा मुलगा आहे. हे बघा छोटी मंडळी पाण्यामध्ये खेळतात. सावकाश सावकाश पडाल, आराम से. पाण्यातून ये, पाण्यातून ये, आराम से गिर जाओगे. मंडळी खाली तिकडे धबधबा आहे आणि आपण थोडं वरती आलो, थोडं पाण्यामध्ये जाऊन बघूया कसं वाटतंय. थंड आहे थोडं पाणी आणि जास्त वर पण आपण आता जाणार नाही आहोत. आणि इकडे संध्याकाळी येऊ नका, कारण जंगली प्राणी वगैरे इकडे येण्याचं, पाणी पिण्यासाठी वगैरे येण्याचं संभव असतो, म्हणजे येऊ शकतं, शक्यता असते. तर असं जास्त संध्याकाळ झाली किंवा 5 नंतर 4 नंतर तर येऊच नका. यायचं असेल तर इकडे लवकर या, सकाळी या, दुपारी या आणि असा आनंद घ्या पाण्याचा. आणि आता आपण जाऊया खालती. खालती तो एक धबधबा आहे तिथे, तो एक सीन घेऊया. तर जाऊया चला. वरून धबधबा होऊया कसा दिसतोय तो, समोर दिसत आहे हे बघा. आणि खाली सुद्धा मंडळी आहेत, तिकडे जाऊन बघूया. पण तिकडे जाण्याचा रस्ता तिकडून आहे, त्या साईडने रस्ता आहे तिकडे. आणि असं तिकडून नंतर जाऊन बघूया खाली कसं दिसतंय ते. हा बघा कसा आनंद घेतोय, सुंदर एकदम आहे लोकेशन. डोंगरातून वाहणारा खळखळणारा धबधबा आहे आणि खाली तिकडे माणसं आहेत तिकडे दिसतात आपल्याला. पाण्याचा आवाज बघा किती येतो. तिकडे बिल्डिंग सुद्धा दिसत आहेत आपल्याला. आणि हे जवळ आहे ठाण्यावरून, मुंबईवरून. तुम्ही एका दिवसामध्ये येऊन जाऊ शकता. अच्छा लग रहा है ना, एक नंबर जगह है, एक नंबर है ना. खाने का एकदम हिडन प्लेस है, एकदम सही है. फैमिली के साथ आने के लिए भीड़ वगैरह कुछ नहीं, ज्यादा भीड़ भी नहीं है, पब्लिक भी है, छोटे छोटे बच्चे भी आ रहे हैं. बच्चे भी आराम से फैमिली के साथ आके मस्त. हा सीन बघा किती सुंदर दिसत आहे, जबरदस्त एकदम. तर मंडळी इकडून येण्याचा रस्ता एकदम म्हणजे रिस्की आहे, एकदम असं उतार आहे आणि सावध सावध यायला लागते. रोहित कसा येतोय बघा, सांभाळून या फक्त. सांभाळून या. हे खाली memories die out too hard. We were traveling the mountains just to find the loudest seas. We sat down by the fire, knowing we couldn't hide. आपण आता खाली आलेलो आहोत आणि इकडे बघू शकता किती पब्लिक आहे, किती मंडळी आहे. आणि इकडे धबधबा आहे, इकडे धबधबा आहे आणि तुम्ही इकडे सर्व पब्लिक आहेत तिथे बघू शकता. आए हो तो दिख के जाना. हा जरूर जरूर. छोटासा म्हणजे एकदम मोठा पण नाही, थोडा जास्त उंच सुद्धा नाही. आणि इकडे पब्लिक किती आलेले आहे बघू शकता. इकडे मंडळी सर्व आंघोळ करतात, सर्व मंडळी आनंद घेत आहेत. सुंदर असा धबधबा आहे. आपण आता वरती होतो तिकडे त्या साईडला, बॅक वरती एकदम तिकडून आलेलो आहोत आणि इथे आता आलेलो.
मंडळी पावसाळ्यामध्ये तुम्ही पण प्लॅनिंग करत असाल तर इथे नक्की या ठाण्याला चिरमादेवी वॉटरफॉल जवळच आहे आणि नक्की या, आवर्जून या. जास्त उंच सुद्धा नाही आहे. बघा मंडळी आहे तिकडे कमरे इतकं पाणी आहे आणि नक्की या, निसर्गाचा आनंद घ्या. बघूया इकडचं दृश्य किती सुंदर दिसतंय. आता वरून कोसळणारा धबधबा बघा किती सुंदर दिसतोय. नको. तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगू शकता आणि लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.